नमस्कार, मी विनोद पाटील. रणसंग्रामच्या आवाज तरुणाईच्या या कार्यक्रमात आपले स्वागत. अकोला लोकसभा मतदारसंघातल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मी आता आलेलो आहे. या महाविद्यालयात सगळे भविष्यातले इंजिनियर्स आहेत. त्याच्यामुळे हे डिजिटल इंडियाचं युग आहे. त्याच्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या आणि भावी जे इंजिनियर्स आहेत यांना काय वाटतं सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल, इथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीबद्दल आणि जे अनेक मुद्दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजत आहेत त्याच्यावर यांची मतं फार महत्त्वाची ठरणार आहेत. माझ्यासोबत एक तरुण विद्यार्थी आहेत. मला सांग, तू मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेस का? निश्चितच मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे, कारण की वाढत चाललेला विकास दर, होत चाललेले रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्ष रखडलेले कामं आणि महिला सशक्तीकरण आणि सर्व विविध रस्त्याने तयार होणारा व्यावसायिक वृद्धी दर, त्यामुळे मी मोदी सरकारपासून निश्चितच खुश आहे. बरं, तुला काय वाटतं? मला वाटते नुसतं रस्त्यांचे कामं करून आणि दुसरा अर्बन विकास करून हा चालणार नाही आहे. कारण की देशाच्यासाठी सगळ्यात गरजेचं गोष्ट आहे ती शेतकऱ्यांची मदत आणि गोरगरिबांची मदत. हे या सरकारने काहीच केलेलं नाही आहे. नुसतं वरवरच्या गोष्टी करून ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंटेशन काहीच नाही आहे. हे सहमत आहेत, परंतु हे सहमत नाहीत. माझ्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे. तुला काय वाटतं, मोदी सरकारच्या कामगिरीवर तू समाधानी आहेस? मोदी सरकारने जनतेला इमानदारी शिकवली आहे. तर राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न, तर जेव्हा काँग्रेस पार्टी होती तेव्हा त्याच्या म्हणजे मोदी सरकारच्या कम्पॅरेटिव्हली जास्त आत्महत्या झाल्या. आणि ज्या मोदी सरकारच्या टाईमला ज्या आत्महत्या झाल्या ते स्पेशली शेतीच्या कर्जावरून नाही झाल्या आहेत. बरं, पण मला सांग, आत्ताच एक अहवाल आलेला आहे बेरोजगारीचा, की मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढलेली आहे, असा अहवाल आला आहे. त्याच्यावर काय मत आहे तुझं? बेरोजगारी वाढली आहे, एकदमच नाही वाढली आहे, पण त्यांनी इमानदारी शिकवली आणि स्वतःचा व्यवसाय कसा तयार करायचा हे पण त्यांनी शिकवलं आहे. बरं, यांनी म्हटलं आहे की इमानदारी शिकवली आहे, रोजगाराला इमानदारीशी जोडले. तुम्हाला काय वाटतं? मेकअप इंडिया, मेक इन इंडिया असा खूप मोठा एक उपक्रम मोदीजींनी राबवलेला आहे. म्हणजे एम्प्लॉयमेंट देणे म्हणजे नुसती नोकरी करणे ही समजा यांची व्याख्या असेल तर ती दादांत खोटी आहे. एम्प्लॉयमेंट देणे म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करणे आहे. आणि व्यवसायाला लागणारा मुद्रा लोन हे मोदी सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे. मेक इन इंडिया, मेकअप इंडिया यासारखे प्रकल्प त्यांनी उभे करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे हा त्यांचा जो समज आहे ही नोकरी म्हणजे नुसतं पैसा कमावणे हा दादांत खोटा आहे, याला विरोध आहे. बरं, नोकरी म्हणजे पैसा कमावणे हे त्यांची व्याख्या नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना असं वाटतं की स्किल इंडियाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? मैं अपोनेंट सेड दैट क्या मोदी जी ने ईमानदारी सिखाई है, इसका मतलब जनता ईमानदार थी नहीं, पहली बात तो. ओके. फिर ये जो सरकार है, ये जुमलों की सरकार है. इन्होंने योजनाएं तो लाए, लेकिन उससे क्या फ़ायदा हुआ? इन्होंने मेक इन इंडिया बोले, वो उसका इम्प्लीमेंट कहाँ हुआ? बेरोज़गारी बढ़ गई. जब तक मोदी जी ने वादा किए थे कि 2 करोड़ रोज़गार मिलेगा, लेकिन 2 करोड़ नहीं, हर साल 2 करोड़ रोज़गार मिलेगा, लेकिन 4 साल के अंदर रोज़गार सिर्फ 90 लाख मिला. 1 करोड़ 10 लाख किधर गया? बरोबर. यांचा प्रश्न आहे की 1,10,00,000 रोजगार नाही मिळाला. तुला काय वाटतं? मला तर असं नाही वाटत की रोजगार मिळतच आहे. आणि मोदीजींनी ज्या नवीन नवीन स्कीम आणल्या आहेत त्याच्यातूनही रोजगार मिळणार आहे लोकांना. जी स्किल इंडिया आहे ती नुसतं रोजगारच देत नाही, तर तुम्ही दुसऱ्यांना रोजगार देऊ शकता असं व्यवसायाचं शिक्षणही तुम्हाला देत असते. जर एक छोटंसं आपण उदाहरण घेतलं की बुलेट ट्रेनचं, तर बुलेट ट्रेन ही टेम्पररी बेसवर ते 5 वर्षासाठी 20,000 कामगारांना नोकरी देणार आहे, तर परमनंट बेसवर ते 4,000 कामगारांना नोकरी देणार आहे. एकंदरीत जर हा सरासरी डायरेक्ट जो त्यांचा रेट आहे जॉबचा तो 25,000 आहे आणि इनडायरेक्ट तो किती असेल. आणि एक गोष्ट मी अजून म्हणू इच्छित आहे की मोदीजींनी जी आहे इमानदारी शिकवली आहे. जनता तर ऑलरेडी इमानदार होतीच, पण पॉलिटिशियनही मोदीजींनी इमानदार केले आहेत. बरं बरं, पॉलिटिशियन इमानदार केले आहेत. तुला काय वाटतं? तू एक मिनिट, आपण आता रोजगाराच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी झाले. मला सांग, तुझ्या मनात कुणाची प्रतिमा आहे, कुणाची इमेज आहे की तो पंतप्रधान व्हावा? मी पंतप्रधान म्हणून आमचे राहुल गांधी यांना पाहते, कारण की ते एक युवा नेते आहे. आणि आज नरेंद्र मोदींनी जे पहिले सांगितलं होतं की युवाच आपल्या म्हणजे आपला जर युवा सक्षम असेल तर भारत सक्षम बरं, म्हणजे मोदी सांगतायत म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं, ते युवा आहेत.
नाही नाही, बरोबर आहे ना, युवा पंतप्रधान व्हावा. हां, कारण की युवा ते एज्युकेटेड लोकांना पुढे आणतील आणि त्यांनीच आपले डेव्हलपमेंट होऊ शकेल असं मला बरं, वाटतंय. हिला वाटतं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, तुला काय वाटतं? मला वाटते की मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, कारण वयानेच कमी असून चालत नाही. तर ते त्यांचे विचार पण तेवढेच मजबूत पाहिजे, तेवढेच अनुभवी व्यक्ती असे पी एम मोदी आहेत. ते खूप समर्पित आहेत. यांचंच एक उदाहरण की त्यांनी एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये कधी सुट्टी घेतलेली नाही आहे. ते एवढे तुफानी दौरे करून पण ते कधी थकत नाहीत. तेच आपली विपक्षी जर पाहाल तर इलेक्शन झाल्यावरती ते सुट्ट्या मनवायला विदेशामध्ये बरं बरं, यांचा मुद्दा आहे की मोदींनी सुट्टी नाही घेतली. तुला काय वाटतं? मोदींनी सुट्टी नाही घेतली, राहुल सुट्ट्या घेतो. खरं तर भारतीय संविधानानुसार जे पंतप्रधान पद आहे त्याला खरं तर 24 तास ऑन ड्युटी असते आणि त्यांना सुट्टी नसते. त्यामुळे सुट्टी घेणे आणि किंवा विदेशात फिरायला जाणे याचा पंतप्रधान पंतप्रधान काही संबंध नाही. ओके ओके, यांचं म्हणणं आहे की त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तुला काय वाटतं? चल. मोदींनी एवढे दौरे केले पण एकही इन्व्हेस्टर भारतात आणू शकले नाही. त्यापेक्षा 2.5 वर्ष आपल्या भारताच्या व्यापाऱ्यांवर लक्ष द्यायला पाहिजे होतं. काहीतरी वेगळं चित्र असतं भारताचं आज, असं मला बरं. वाटतं. यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतं मांडलेली आहेत. मी एका नवमतदाराकडे जाणार आहे. आपल्याकडे काही नवमतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस. तू कसं पाहते, तुझ्या मनातलं इथलं म्हणजे स्थानिक खासदार कसा असावा, आणि जास्त खासदार निवडून आले ज्या पक्षाचे त्याचा पंतप्रधान होतो, तर पंतप्रधान कसा असावा? कारण तू पहिल्यांदा मतदान करणार आहे तर तू काहीतरी इमॅजिन केलं असेल, हा एक वेगळा अनुभव असतो. ॲज मी पहिल्यांदा मतदान करणार आहे तर माझा हा अनुभव असा आहे की जो अनुभव येणार आहे तुला अजून. मला मी याला ज्यांना वोट करणार आहे जो नेता खरोखरच आम जनतेपर्यंत जाईल, त्याच्या सगळ्या समस्या समजून घेईल आणि त्यांना मदत करेल. आणि ॲज अ युवा मला तरी असं वाटते की राहुल गांधी हे युवा नेते आहेत, सो माझा सपोर्ट युवा नेत्यांना राहील. पण तू राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहतेस, परंतु त्यांच्या पक्षाच्या इथल्या जो उमेदवार असेल इथला अकोल्यातला, त्याला मतदान करणार का? म्हणजे तू राहुल गांधींकडे पाहून मतदान करणार की इथल्या उमेदवाराकडे पाहून मतदान करणार? तो उमेदवार खरोखरच चांगला असेल, सक्षम असेल, त्याची सगळे कार्य तो व्यवस्थित करणार असेल तर मी त्याला मतदान करेल. याच महाविद्यालयातले काही जण आहेत की जे वेगवेगळी कॅरेक्टर्स घेऊन इथं आलेली आहेत. या बाजूला मोदी सरकारचे समर्थक आणि स्वतः नरेंद्र मोदी यांच्या वेशात हे आलेले आहेत. तर या बाजूला महाआघाडीचे सगळे नेते आहेत. मग त्यात सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी, मनमोहन सिंग. तर यांना काय वाटतं नेमकं? हे त्यांच्या वेशात आले आहेत, पण यांच्या भावना काय आहेत हे त्यांच्या रूपात ते व्यक्त करायला म्हणजे सज्ज आहेत आता. तर आपण मला वाटतं सगळ्यात आधी आपण विरोधकांकडे जाऊयात, कारण की संसदीय पद्धतीची म्हणजे एक परंपरा आहे की आधी विरोधकांना संधी दिली जाते बोलायची, मग सत्ताधारी बोलतात. आणि विरोधकांचे नेते आहेत राहुल गांधी. ऑफकोर्स तू राहुल गांधींच्या भावना कशा व्यक्त करशील? भैया, यहाँ पे हम प्रधानमंत्री बनने के लायक है क्योंकि हमने इस चौकीदार से ज़्यादा फॉरेन ट्रिप्स की है, इनसे ज़्यादा हमको पता है, हमको इनसे ज़्यादा नॉलेज है, और ये आज तक ईवीएम के भरोसे पे जीतते आए हैं और हम केवल हमारे ही भरोसे पे जीतेंगे, यही हमको भरोसा है. जय हिंद, वंदे मातरम. क्या बात आहे. चला, यांनी राहुल गांधींच्या आवाजात मिमिक्री करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बोला मनमोहन सिंग, तुमच्या भावना जरा व्यक्त करा. कांग्रेस ये आम आदमियों की सरकार है और ये आम आदमियों को विपक्ष वाले गुमराह करके गलत बातें बोल के बहला फुसलाना चाहते हैं. ऐसे हथकंडे उन्होंने 1951 में भी अपनाए थे, लेकिन वो तब भी नाकाम ही हुए थे और अब भी नाकाम ही होंगे. धन्यवाद. अरे बापरे, आपल्याकडे अजून महाआघाडीचे काही नेते आहेत. मुलायम सिंग यादव यांचे पुत्र अखिलेश यादव आणि त्या बुवा मांडतात ज्यांना त्या मायावती, त्यांच्या काय भावना आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत. बोलिए अखिलेश जी. सबसे पहले तो मैं आदरणीय दीदी जी का धन्यवाद दूंगा कि दीदी जी इनका धन्यवाद दूंगा कि इनकी वजह से 12 तारीख को हमारे सहयोगी दलों में गठबंधन हुआ. लोग सोचते थे कि गठबंधन नहीं होगा, लेकिन हो गया. बुआ जी बोलिए कुछ. 2014 से हमारा हाथी धीरे धीरे चल रहा था, पर अब 2019 में हमने हमारा हाथी साइकिल पे बिठा दिया. अब हमारा हाथी पूरे भारत में दौड़ेगा.
यांनी एक नवीन मुद्दा दिला आहे, तो म्हणजे महागठबंधनचा, महाआघाडीचा. आपण आता महाआघाडीच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. महाआघाडी ही आताची गरज आहे का, आणि जर ते सत्तेत आले तर महाआघाडीचं सरकार टिकणार का? तुला काय वाटतं? सर नक्कीच नाही. गठबंधन हे कधी होऊच शकत नाही. आणि इथे राहुल गांधी म्हणतात की मी पंतप्रधान होणार आहे, पण अजून पण काँग्रेसने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे इथे. आणि मधात सगळ्यात पहिले राहुल गांधींचं मत येते की मी पंतप्रधान बनणार. नंतर तिकडनं मधातच इकडे अखिलेश यादव येतात आणि म्हणतात की गठबंधन का आर्किटेक्चर हमने बनाया है. नंतर मधातच ममता येते, ममताजी येतात आणि ते म्हणतात आम्ही पंतप्रधान. हे बरोबर नाही आहे, हे नक्कीच बरोबर नाही आहे. पण आपण आधी जाऊयात मोदींकडे. मोदी सरकार समाधानकारक कामगिरी करते का, हे मोदींच्या शब्दात आम्हाला व्यक्त करून सांगा. मेरे प्यारे देशवासियों, मित्रों, मैं 1.25 करोड़ देशवासियों से जानना चाहता हूं, हमारे कार्यकाल में हमने क्या क्या किया है ये पूरे देशवासी जानते हैं. हमने क्या क्या किया है. और देश चाहता है उन्हें युवा नेता मिले, लेकिन संसद में कुछ लोग सिर्फ शरीर से युवा होते हैं, सोच से नहीं. मोदींनी त्यांच्या भावना एकदम मोदी स्टाईलने व्यक्त केलेल्या आहेत. जी, सबसे पहले तो मैं अमित जी से ये बोलना चाहूँगा, देखिए अमित जी, जुगलेबाजी करने से और सिर्फ बातें करने से तनिक कुछ नहीं होने वाला, समझ लीजिए. और मेरे दो शब्द हैं, हम कहना चाहेंगे हमारे 2 शब्द मोदी जी के लिए. मोदी जी ने बिजली का वादा किया था, बिजली आई, बिजली गई, कहाँ है बिजली? देखिए मोदी जी, जरा तनिक धीरे बात करिए वरना नस फट जाएगा. ये क्या प्रधानमंत्री होता है का? राम मंदिरचा मुद्दा, यावर या तरुणांना काय वाटतं, तरुणींना काय वाटतं, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुला काय वाटतं, राम मंदिर व्हायला हवं की नको? राम मंदिर हे आपल्याला हवंच, आणि मोदी सरकार हे राम मंदिराबद्दल जे कार्य करत आहे ते त्यांनी करायलाच हवं. राम मंदिर हे आपल्या इतिहासातलं मंदिर आहे आणि ते व्हायलाच हवं. तुला काय वाटतं, राम मंदिर व्हायला की नको व्हायला? आता इलेक्शनचा म्हणूनच आता राम मंदिरचा मुद्दा आला. याच्या आधी कधी राम मंदिर नव्हतंच. ओके, तुला काय वाटतं? यांनी आता जसं म्हटलं की आम्ही म्हणजे आतापर्यंत व्हायला थोडं वेळ लागते, मग यांनी आता 4 वर्षात नाही केलं तर आम्ही काय यांच्यावर कसं भरोसा ठेवायचा की पुढच्या 4 वर्षात करतील? जो रोजगार निर्मिती आहे त्याच्या बाबतीत सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का? बिलकुल नाही, कारण की राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या नुसार मागच्या 45 वर्षात सर्वात कमी रोजगार या सरकारने निर्माण करून म्हणजे झाला नाही तो निर्माण. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हे सरकार चोर आहे, हे सरकार लुटारूंचं आहे, हे फक्त जुमलेबाजी करतात. यांनी म्हटलेलं आहे की सरकारने स्किल डेव्हलपमेंट केलं, स्टँडअप केलं, तर हे सर्व खोटं आहे. रोजगार काहीच नाही, शून्य रोजगार आहे. सर्व लोक आज भूकमारी, उपासमारी, गरिबी वाढत आहे. यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा आणला, पण खरोखर त्यांनी काही हे झालं का, साध्य झालं का? रोजगार निर्मिती जर बघायचं झालं तर मोदीजींनी खूप साऱ्या स्कीम्स चालू केलेल्या आहेत, जसं की डिजिटल इंडिया. आणि जर आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर तेवढी ॲबिलिटी आणि तेवढे स्किल्स आपल्यामध्ये पण पाहिजेत. एक अशी व्यक्ती आहे की ज्याच्या शेरोशायरीशिवाय ही चर्चा पूर्ण नाही होणार, ते म्हणजे सिद्धूपाजी. काय सिद्धूपाजी, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की या सरकारच्या हातांना लोकांचं रक्त लागलेलं आहे, आणि ते रक्त लागलेलं आहे, आणि ते खोटी सरकार आहे, खोटं काम करते, काळं काम करते. म्हणून मी माझ्या भावासाठी एक शेर म्हणू इच्छितो. है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए. माझे पीएम जे आहेत त्यांच्यासाठी मी एक शेर अर्ज करू इच्छितो. परिंदों को मिलेगी मंजिल हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. परिंदों को मिलेगी ये मंजिल हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. दुनिया में चुप वही रहते हैं लोग जिनके हुनर बोलते हैं. क्या बात है, क्या बात है.
आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत, तो म्हणजे इथल्या स्थानिक खासदाराच्या कामगिरीचा. तुझ्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की इथले स्थानिक खासदार जे आहेत, संजय धोत्रे हे 15 वर्षापासून हे भाजपचे खासदार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कामगिरीवर तू समाधानी आहेस का? मोदी सरकारने आपला जी GDP आहे ती 7.3. नाही, मोदी सरकारचं आपण बघूयात. संजय धोत्रे हे जे भाजपचे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीवर तुला काय वाटतं? झाले, परंतु या 5 वर्षात आमच्या अकोल्यामध्ये भरपूर रस्ते झालेले आहे. जी आमची नदी आहे मोरनामा आहे ती स्वच्छ झालेली आहे. जागोजागी LED पथदिवे लागलेले आहे आणि यापुढेही आमच्या अकोल्याचा असाच विकास होईल, मला ही गॅरंटी आहे. आणि नक्कीच संजय धोत्रेंना यावर्षी पुन्हा लोक निवडून देतील आणि पुन्हा रामराज्य येईल. बरं, यांना वाटतं की खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे. तुला काय वाटतं? नक्कीच मला असं वाटतं की खासदारची कामगिरी समाधानकारक आहे आणि त्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी 15 वर्ष अकोल्याला नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे पुढेही धोत्रे साहेबच निवडून येतील असं मला ठाम मत मांडायचं आहे. विमानतळाचा प्रश्न आहे इथल्या आमदारांनी सॉल्व्ह केलेला नाही आहे, MLAंनी सॉल्व्ह केलेला नाही आहे आणि जे खासदारांनी सॉल्व्ह केलेला नाही आहे. आणि कोणताच म्हणजे रस्ते मोठ्या उमरीमधला प्रश्न असो किंवा डाबकी रोडवरचा प्रश्न, कुठलाच प्रश्न इथल्या आमदारांनी किंवा खासदारांनी सॉल्व्ह केलेला नाही. बरं, खासदाराच्या कामगिरीवर हे असमाधानी आहेत. तुला काय वाटतं? खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत हे कळतच नाही आहे, कारण की खासदारांनी काहीच चांगले मोठे प्रोजेक्ट नाही आणले, कोणतेच काम नाही केलेलं आहे. या शहराला 4 BJPचे आमदार आहेत, पण कोणी एक पण मोठा प्रोजेक्ट नाही आणला किंवा रोजगारीसाठी किंवा कोणत्याच गोष्टीसाठी नाही. आता फक्त अकोल्याला प्रकाश आंबेडकर साहेबच हे पुढे नेऊ शकतील आणि विकास करू शकतील. हे म्हणता मनमोहन सिंगच्या कार्यकर्त्यांनी पण काहीतरी घोटाळे झाले, पण मी त्यांना कधीच बोलताना पाहिलं नाही. आज पहिल्यांदा मी त्यांना बोलताना इथं पाहिलेलं आहे. बिजली नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, कसं काय येणार आहे? सरकारच्या जोड तर पैसे पाहिजेत की नाही काही. यांचं म्हणणं असं आहे, यांनी 50 वर्षात काही नाही केलं, यानं 5 वर्षात करावं. बरं, यांनी काँग्रेसच्या काळात काय काय झालं असे मुद्दे मांडले आहेत. त्याच्यावर सिद्धू पाजींना काय वाटतं? जर असं तुम्हाला वाटतं की या सरकारने पैसे खाल्लेले आहेत, तर जेवढा यांनी खाल्लेले असतील त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही राफेलमध्ये खाल्लेलं आहे. बरोबर. शिवाजी शिक्षण संस्थेच्या या अभियांत्रिकी महाविद्यालयात या सगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपापली मतं मांडली आहेत, प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांना उत्तरं दिली आहेत. निर्भीडपणे निडरपणे यांनी यांच्या मनातलं काय आहे आणि येत्या निवडणुकीत ते नेमकं काय पाहून मतदान करणार आहेत हेही त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आवाज तरुणाईच्या या कार्यक्रमात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एवढंच. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.